नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्वराज एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती. सर्व कार्यरत शिक्षक आणि भविष्य शिक्षक आपण 2 दिवस झाले बघत आहात. Facebookवरती, WhatsAppच्या काही ग्रुपवरती निरनिराळ्या वर्तमानपत्रामध्ये, YouTubeवरती एक बातमी सतत फिरत आहे, की वर्ग 9 ते 12 या गटासाठी सुद्धा टी अनिवार्य अनिवार्य करण्यात आलेली आहे. मग खरंच सर्वोच्च न्यायालयाने किंवा केंद्र सरकारने असा काही सूचना, अशी काही एखादा शासन परिपत्रक काढलं आहे का? वर्ग 9 ते 12 साठी ज्यामध्ये टी अनिवार्य आहे. तर सर्वोच्च न्यायालयाची एक अशीच बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. ज्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत, की टी अनिवार्य आहे का? नाही तर का नाही? आहे तर का आहे? या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या या चॅनलला लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नवीन-नवीन माहिती तुमच्यापर्यंत आम्ही नक्कीच पोहोचवत राहू. चला तर सुरू करू आजच्या या व्हिडिओला, ज्याचं हेडिंग आहे, सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला हलफनामा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत. हलफनामा म्हणजे ॲफिडेव्हिट. फेब्रुवारी 17, 2026 ची ही बातमी आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला काही आदेश दिलेले आहेत. ते सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. पहा, आता सर्वोच्च न्यायालयाने माध्यमिक वर्ग इयत्ता 9वी ते 12वी जो गट आहे, याला शिकवणारे जे काही विशेष शिक्षक आहेत, त्यांच्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे अनिवार्य आहे का? याबाबत केंद्र सरकारकडून सविस्तर हलफनामा मागवलेला आहे. आता ॲफिडेव्हिट मागवलेला आहे, हलफनामा म्हणजे. आणि दुसरा मुद्दा कंत्राटी शिक्षकांच्या वेतनासंदर्भातील आहे. परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला 9 ते 12 साठी अनिवार्य आहे का? हा मुद्दा सविस्तर बघायचा आहे. तर न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी, अमिकस क्युरी ऋषी मल्होत्रा, तसेच वरिष्ठ वकील रामकृष्ण वीरराघवन आणि मनीष सिंघवी यांनी बाजू मांडली. त्यानंतर न्यायालयाने काही आदेश दिलेले आहेत. ऐश्वर्या भाटी आणि त्यांची इतर सहकारी यांनी सर्वांनी टी सर्वांना अनिवार्य आहे, अशी आपली बाजू मांडली आणि या बाजूवर केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयाने काही स्पष्टीकरण मागवलेलं आहे. मग त्यामध्ये इयत्ता 9 ते 12 जो काही माध्यमिक स्तर आहे, यासाठी विशेष शिक्षक म्हणून नियुक्ती मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे का? त्यांना 9 ते 12 साठी शिक्षक ज्यांना व्हायचं आहे, त्यांना उत्तीर्ण होणं बंधनकारक आहे का? हे एक स्पष्टीकरण केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयाने मागवलेलं आहे. त्यानंतर 10 जून 2022 रोजीचं जे काही शिक्षण मंत्रालयाचे एक पत्र होतं भरती प्रक्रियेसंदर्भात. तर यामध्ये सर्व स्तरांवर लागू होती का? हा दुसऱ्या मुद्द्यावर स्पष्टीकरण मागवलेलं आहे. आणि तिसरा मुद्दा, अ, जो अत्यंत महत्त्वाचा आहे. 2010 नंतर केंद्र किंवा कोणत्याही राज्याने माध्यमिक शाळांसाठी स्वतंत्र परीक्षा घेतली आहे का? म्हणजे जे काही 9 ते 12 चा जो गट आहे, त्या गटासाठी कोणत्याही राज्याने किंवा केंद्र सरकारने काय केलेलं आहे, या गटासाठी वेगळी एखादी स्वतंत्र परीक्षा घेतलेली आहे का? तर अशी कोणतीही परीक्षा वर्ग 9 ते 12 साठी घेतलेली नाहीये. मग आता न्यायालयाचे निरीक्षण काय सांगते बघा. सुनावणी दरम्यान जी म्हणजे ऐश्वर्या भाटे यांनी सर्व शिक्षकांसाठी आणि त्यात माध्यमिक शिक्षक सुद्धा या वर्गातील शिक्षकांचा समावेश आहे. त्यांच्यासाठी अनिवार्य असल्याचे सांगितलेले आहे. आणि त्याचबरोबर रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडिया RCIचं प्रमाणपत्रही आवश्यक असल्याचं नमूद केलेलं आहे. ऐश्वर्या भाटी यांनी सांगितलेलं आहे, की बाबा सर्वच गटातील शिक्षकांसाठी काय आहे? अनिवार्य आहे. परंतु न्यायमूर्ती दत्ता यांनी 2021 मधील 3 न्यायाधीशांच्या खंडपीठाच्या निर्णयाचा उल्लेख केलेला आहे आणि त्यानुसार या निर्णयात समग्र शिक्षा योजनेअंतर्गत विशेष शिक्षकांच्या नियुक्तीसाठी मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आली होती. त्यात इयत्ता 1 ते 5 आणि 6 ते 8 साठी अनिवार्य असल्याचे स्पष्ट नमूद होते. मात्र 9 ते 12 साठी असा कोणताही उल्लेख नव्हता. मग 2021 साली जो काही एक खंडपीठाचा निर्णय होता,
त्या निर्णयानुसार 1 ते 5 आणि 6 ते 8 या गटासाठी टी बंधनकारक आहे. परंतु 9 ते 12 या गटासाठी काही नियुक्तीसाठी मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आली होती. म्हणजे विशेष शिक्षकांच्या नियुक्तीसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आली होती आणि त्यामध्ये इयत्ता 9वी ते 12वी साठी इयत्ता 9 ते 12चा असा कोणताही त्यामध्ये उल्लेख केलेला दिसत नाही. मग न्यायालयानं परत विचारलं, जर मार्गदर्शक तत्वात 9वी ते 12वी चा स्पष्ट उल्लेख नाही, तर आता ते अनिवार्य कसे म्हणता येईल? केवळ एखाद्या पत्राद्वारे नियम बदलता येणार नाहीत. त्यासाठी कायद्यात किंवा नियमांमध्ये तरतूद असावी लागेल. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर असं, की वर्ग 1 ते 5 आणि 6 ते 8 यासाठी काय आर-टी ॲक्टनुसार टी बंधनकारक आहे. परंतु त्या आर-टी ॲक्टमध्ये 9 ते 12 साठी कोणतीही टी किंवा कोणतीही पात्रता शिक्षकांसाठी बंधनकारक दिलेली नाही. मग आज अचानकपणे एखाद्या पत्राद्वारे आपण त्यांच्यासाठी टी किंवा सी बंधनकारक करू शकत नाही. असं कोर्टानं काय केलेलं आहे इथं नमूद केलेलं आहे. आणि जर त्यांच्यासाठी किंवा सी लागू करायची असेल, तर त्यासाठी काय करावं लागेल? कायद्यामध्ये दुरुस्ती करावी लागेल आणि नियमांमध्ये त्याची स्पष्ट तरतूद करावी लागेल, असं कोर्टाने यामधून सांगितलेलं आहे. म्हणजे तुर्तास आता काय नाहीये, कोणत्याही वर्ग 9 ते 12 ला शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी वर्ग 9 ते 12 या गटासाठी जे काही विशेष शिक्षक आहेत त्यांच्यासाठी अनिवार्य नाहीये. परंतु येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये शासनाची पावलं त्या दिशेनं पडत आहेत आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये वर्ग 9 ते 12 या गटासाठी सुद्धा जे काही विशेष शिक्षक आहेत त्यांच्यासाठी किंवा सी-टी-ई-टी एकच आहे, समांतर आहे. टी ही परीक्षा अनिवार्य असणार आहे. मग आपण काय करायचंय, वर्ग 9 ते 12 या गटासाठी जे भावी शिक्षक तयारी करत आहेत, त्यांनी आजच काय करायचंय, किंवा सी उत्तीर्ण व्हायचं आहे आणि आपल्याला भविष्यामध्ये कोणत्याही अडचणी येणार नाहीत. त्यासाठी काय करायचंय, आजच सज्ज राहायचं आहे. चला तर भेटू पुढील व्हिडिओमध्ये. नक्कीच आमचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला काय करा, सबस्क्राईब करा. चला धन्यवाद. भेटू भेटू पुढील